बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईकरांसाठी मोठी भेट. सरकार 238 नवीन ऑटोडोअर लोकल ट्रेन खरेदी करत आहे. सुरक्षा आणि क्षमता वाढवण्यासाठी आणि प्लॅटफॉर्म विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन ट्रेनची घोषणा केली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, परंतु अटकेपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास त्यांना जाणवू लागला, त्यामुळे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. ठाणेकरांसाठी मेट्रो सेवा लवकरच पुन्हा सुरू होईल. मेट्रो लाईन 4च्या चाचण्या तीव्र झाल्यात. उर्वरित 6 स्थानकांवर चाचण्या सुरू आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गायमुख ते कॅडबरी जंक्शन येथे मेट्रो सेवा सुरू होईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये वाद सुरू आहे. भाजप शिवसेनेसोबत करार अयशस्वी झालाय. अजित पवार मुंबईमध्ये 50 जागा लढवण्याची योजना आखत आहे. त्यासोबतच भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेस बीएमसी निवडणूक एकट्याने लढवेल. उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जवळीकतेमुळे महाविकास आघाडी आणि मुंबईच्या राजकारणामध्ये नवीन दरी निर्माण झाली आहे. नवीन समीकरणे उद्याच येतील.